मुंबईमध्ये परळ टीटी उड्डाणपुलावर इंग्रजी आणि गुजराती फलक लावल्याचं समोर आलंय। या पुलाच्या एका मार्गिकेचं काम सुरू आहे। याची सूचना देण्यासाठी गुजराती भाषेत हा फलक लावण्यात आला होता। मात्र स्थानिक शिवसैनिकांनी कंत्राटदाराला याबाबत जाब विचारला। त्यानंतर हा गुजराती फलक हटवण्यात आलेला आहे। तर या कंत्राटदाराला जाब विचारलेला आहे। परळ टीटी पुलावर गुजराती भाषेतले हे फलक लावण्यात आल्याचे पहिल्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय। त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झालेत आणि शिवसैनिकाच्या दणक्यानंतर तो फलक तिथून हटवण्यात आल्याचं देखील दुसऱ्या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। दरम्यान कंत्राटदाराला जाब विचारणाऱ्या स्थानिक शिवसेना युबीटी शाखा प्रमुखांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। मुंबईतल्या परेल इथं गुजराती फलक लावण्यावरून काल वाद निर्माण झाला होता। ज्या परेल टीटी उड्डाणपुलाचं काम सुरू आहे त्या ठिकाणचं डायव्हर्जनचा फलक हा गुजराती आणि इंग्रजी भाषेत लावला होता। मुंबईत मराठी भाषा ही असताना गुजराती भाषा कुठून आली असा प्रश्न करत इथल्या स्थानिक शाखा प्रमुख मिनार नाटळकर यांनी त्या संदर्भातला आवाज उठवला आणि हा संबंधित फलक जो आहे तो तात्काळ काढण्यास सांगितलं। आपल्यासोबत मिनार नाटळकर आहेत, जे इथले स्थानिक शाखा प्रमुख आहेत शिवसेना युबीटी गटाचे। काय नेमका फलक होता आणि काय तुम्ही त्यांना सूचना दिल्या होत्या? काय झालं, 2 दिवसापूर्वी हा जो डायव्हर्जन इथे सुरू झालेला आहे ते आमच्या निदर्शनास आल्यावर मी संध्याकाळी इथे बघायला आलो की या डायव्हर्जनमुळे काय लोकांची सोयी पोलिसांनी केलेत नाही। ते इथं मी आल्यानंतर मला इथे आढळलं की एक इथे बोर्ड लावण्यात आला होता, फलक लावण्यात आला होता। त्या फलकावर पहिलं इंग्रजीमधून लिहिलं होतं आणि खाली गुजराती भाषेत लिहिलं होतं। तर मी तिथे विचारणा केली असता तो कंत्राटदाराला मी बोलवून घेतलं की तिथे हा काय प्रकार आहे। हा मराठी विभाग म्हणून इथे ओळखला जातो, गिरणी कामगारांचा विभाग म्हणून ओळखला जातो, इथे संपूर्ण मराठी वस्ती आणि हा गुजराती फलक का? तर त्यांनी मला सांगितलं की नाही तो इकडचा नाही, तो दुसऱ्या साईडवरचा आहे। तर दुसऱ्या साईडवरचा जरी असेल तरी मुंबईत गुजराती का? संपूर्ण मुंबईमध्ये मराठीमध्ये फलक लागले गेले पाहिजेत अशी आमची भावना आहे। मराठीमध्ये सगळं इथे कामकाज झालं पाहिजे अशी आमची भावना आहे। आणि त्वरित जसं मी तसं त्या कॉन्ट्रॅक्टदाराला बोलवलं, ठेकेदाराला बोलवलं, त्याला इथे विचारणा केली आणि विचारणा केल्यानंतर त्याला सांगितलं तर त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांना बोलून तो फलक तात्काळ काढण्यात आला। मुंबईत मराठीच फलक लागले पाहिजेत असे महाराष्ट्र सरकारनं देखील त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। तरी देखील मुंबई महापालिकेच्या कामावर अशा प्रकारे गुजराती फलक लावले जातात आणि संबंधित मुंबई महापालिकेचे अधिकारी त्या संदर्भात कुठलीही जबाबदारी घेत नाही आहेत किंवा संबंधित कंत्राटदारावर आता त्या संदर्भात कारवाई होणं देखील गरजेचं आहे। आणि या संदर्भातला पाठपुरावा जो आहे तो शिवसेना युबीटीचे इथले स्थानिक पदाधिकारी करताना पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सर, कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।